थोड्याच वेळामध्ये तामिळनाडू, केरळ, आसाम, पुदुच्चेरीचा देखील निकाल। केरळमध्ये उलटफेर होण्याची शक्यता। तामिळनाडूमध्ये एम.के. स्टॅलिन आणि आसाममध्ये हिमंता बिस्वा शर्मा यांची प्रतिष्ठा पडाला। बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आणि राहुरीमध्ये अक्षय कर्डिले यांचा विजय निश्चित। एक्झिट पोलच्या अंदाजानुसार दोघेही विक्रमी मतांनी जिंकण्याची शक्यता। बारामती पोटनिवडणुकीसाठी मतमोजणीची तयारी पूर्ण। 300 कर्मचाऱ्यांची फौज तैनात। 20 टेबल्सवर होणार ईव्हीएमची मतमोजणी। 23 उमेदवारांचं भवितव्य ठरणार। पुण्याच्या नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा एसआयटी तपास करणार। एसआयटीमध्ये 2 महिला अधिकाऱ्यांसह एकूण 6 जणांचा समावेश। मुख्यमंत्री फडणवीसांचा नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांशी संवाद। लोकांचा रोष स्वाभाविक। नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी प्रयत्नशील। फडणवीसांचं आश्वासन। आंदोलनकर्त्यांच्या हट्टामुळे पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला। पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध। नसरापूर प्रकरणातील आंदोलनावर पुणे पोलिसांचं स्पष्टीकरण। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकच्या खर्चात 7% वाढ। प्रकल्पाचा खर्च 6,695 कोटींवरून 7,180 कोटींवर। मुंबईच्या वांद्र्यामध्ये सर्रास अंमली पदार्थांची विक्री। एका तरुणाकडून रिक्षामध्ये ड्रग्सची तस्करी केल्याचा व्हिडिओ समोर। पोलिसांकडून तपास सुरू। 10वी-12वीच्या परीक्षा आता डिजिटल होणार। गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र एकत्र देण्याचा निर्णय। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा सुतोवाच।